भू स्वाहा अग्नये इदं नमः। भुव स्वाहा वायवे इदं नमः। स्वस्वाहा सूर्याय इदं नमः। भूर्भुवः स्वस्वाहा प्रजापतये इदं नमः। नमस्कार, मी प्राध्यापिका मेधा दाते. चातुर्मास्य भागवत सेवेतील आज आपला 91वा दिवस. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्ये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. नित्य यज्ञ घडे प्रातः सायंकाळी, संधिकाली संधी साधाविती. यज्ञ पुरुष तृप्तीने आशीर्वाद देई, सदैव समाधानी राहे मन. घराचा अधिपती अग्नी नारायण, सुमन सर्वांचे करीतसे. मेधावदे जना साधा दोन्ही वेळा, पुष्ट होई तन मन धन. अग्निहोत्र करा, अग्निहोत्र करा, भाग्याची महती काय सांगू. श्रीमच्छंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर. सन्मार्गी जनलावण्या क्षितितला, आले तुको बापर. साई दास गणू समर्थ गुरुया, संतव्रजा भीतरी. ठाके हो प्रभु हो प्रसन्न मजत्या, सर्वांसवे श्रीहरी. गोपाळ कृष्ण भगवान की जय. आता भगवान एक मी प्रकृती किती बलवान आहे वगैरे जे सांगितलेलं आहे, अनेक जे प्रश्न विचारलेत त्याला आता देव उद्धवजींना उत्तर देत आहेत. आणि देव सांगतात, अर्थात हे बादरायण शुकदेवजी परीक्षिताला सांगतायत, हे सर्व देव सांगतायत असं. मग ते म्हणत आहेत की शुकदेव परीक्षिता, वास्तविक भगवंताच्या लीला कथाच श्रवण करण्यायोग्य आहेत. त्याच प्रेम व मुक्तीदाता आहेत. जेव्हा त्यांचे परमप्रेमी भक्त उद्धवजींनी त्यांना प्रार्थना केली की यदुवंश कुलभूषण भगवंताने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांना म्हटले, श्री भगवान वाच बार्हस्पत्य सवय नात्य साधुर्वै दुर्जनेरितै दुरुक्तैर भिन्नमात्मानं यः समाधातु मीश्वरः. देवगुरु बृहस्पती शिष्य उद्धवजी, वास्तविक असे संत पुरुष ह्या संसारी मिळत नाहीत, जो दुर्जनांच्या कटू आणूने विद्ध झालेले हृदय सांभाळू शकतील. अशी माणसं मिळत नाहीत. खरंच आहे, दुर्जनांच्या कटू आणूने आपलं म्हणजे त्यांचे शब्द इतके वाईट असतात की ते झेलणं आणि ते सोडून देणं तितक्या सहजासहजी शक्य नसतं दुर्जनांचं जे. आणि ते आपलं हृदय सांभाळणं अवघड असतं. हे देव सांगतायत, माणसाचे हृदय मर्मभेदी वाणीने विद्ध झाल्यावर तितक्या पीडेचा अनुभव करत नाही जितकी पीडा त्या दुष्टांच्या शब्दाने होते. मग उद्धवजी म्हणजे आपल्या शारीरिक वेदना वगैरे सुद्धा त्या पुढे काही नाहीत. इतक्या वाईट ह्या वेदना असतात ज्यावेळी मर्मभेदी शब्द बोलले जातात. उद्धवजी, ह्याविषयी महात्मा लोक एक फार प्राचीन पवित्र इतिहास सांगतात. तो मी तुला सांगतो, तो लक्ष देऊन ऐक. ह्याला भिक्षु गीता असंही म्हणतात. म्हणजे ते सांगितलेलं आहे भगवंतांनी. केनचित भिक्षुणा गीतम परिभूतेन दुर्जनैहि स्मरता धृतियुक्तेन विपन्नम निज कर्मणाम. एका भिक्षुकाला दुष्टांनी फार सतावले, त्यावेळी पण त्याने आपले धैर्य सोडले नाही आणि त्यास आपल्या पूर्वजन्माचे फळ आठवून समजून काही मानसिक उद्गार प्रकट केले आणि जे तो ते उद्गार बोललाय ती गीता
ती भिक्षुगीता मी तुला वर्णन करतो, तो इतिहास मी तुला वर्णन करतो, असं देव सांगतायत. प्राचीन काळची गोष्ट आहे. उज्जैनीमध्ये एक ब्राह्मण राही. त्याने शेती व्यापार सगळं भरपूर केलं आणि उदंड धन मिळवलं. पण तो खूप कृपण होता, कामी होता, लोभी होता. क्रोध तर त्याला छोट्या छोट्या वस्तूत व्यक्तीत गोष्टीत येत असे. आणि आपल्या जात बांधवांची ना तो गोड बोलायचा, ना अतिथींचा सत्कार करायचा. म्हणजे कोणत्याच गोष्टीत तो भाऊ बंध नोकर चाकर अगदी पत्नीला सुद्धा दुःख देई आणि कुणालाही मनसोक्त जीवन जगू देत नव्हता, उदंड धन असून सुद्धा. आणि त्यामुळं त्याच्या या कृपण स्वभावामुळं दुशीलस्य कर्दयस्य दुह्यन्ते पुत्र बांधवाहा दारा दुही तसे दुहितरो भृत्या विषण्णा नाचरण प्रियम. म्हणजे इतका वैताग येतो शेवटी नातलगांना, जवळच्या लोकांना, की तेच त्याचा अनिष्ट चिंतायला सुरुवात करतात, अगदी पत्नी सगट. ते म्हणतात त्याच्या या कृपण स्वभावामुळे त्याचे मुले मुली भाऊ बंधू नोकर चाकर अगदी पत्नी इतकी दुःखी व्हायची आणि मनोमन त्याचे अनिष्ट चिंतन करायची. कोणीही त्याला मनापासून वाटेल तसा, म्हणजे तो कुणाला मनासारखा व्यवहार करू द्यायचा नाही. परिणामी त्याच्याबद्दल वाईट विचार लोक करायचे, त्याला दुर्वचन बोलायचे. तो लोक परलोक दोन्ही बाजूंनी घसरला. बस यक्षाप्रमाणे धन रखवाली करायचा. म्हणजे धन मिळवायचं कशासाठी, तर फक्त रक्षण करायसाठी. असाच एक काय तो त्याचा कायदा असल्यामुळं शेवटी तो दोन्हीकडनंही घसरतो. त्या धनाने तो धर्म कमवत नाही. म्हणजे धन जर दान दिलं तर ते म्हणजे धर्म कमवतं आणि त्याचं शोभा देतं धनाला, असं म्हटलंय. ते खूप सुभाषित आहे. आता मला लक्षात येत नाही की दान, जर धनाने दान दिलं नाही, गरजूंना त्याचा उपयोग करू दिला नाही, त्याचं उपभोग घेतला नाही पुरेपूर, तर ते धन चारी वाटा जातं. म्हणजे कोणी चोरीला जातं, लोक लुबाडतात, किंवा अनेक त्याचे असे उपयोग होतात की जे माणसाला स्वतःला उपभोगायला मिळत नाही. आणि तीच गोष्ट त्या सुभाषितानुसार जे आहे तेच इथं झालंय की त्याचा जो भरभराटीचा काळ होता, ग्रह सारे फिरले आणि आता त्याचे भोग संपले, धर्म कमवत तर नव्हताच तो. आणि असे पंचमहायज्ञ भागी देवता त्याच्यावर आता चिडायला लागल्या की हा काहीच त्या धनाचा उपयोग करत नाहीये. उदार उद्धवजी पंचमहायज्ञ भागीदारांच्या चिडण्यामुळे, त्यांचा तिरस्कार करण्यामुळे त्याच्या पूर्व पुण्याचा सहारा संपला. म्हणजे ज्याच्या बळावर अजून धन टिकले होते ते धन आता जायला सुरुवात होती. ते निघून गेले की ज्याने अथक परिश्रमाने अथक उद्योगाने सतत धनाचा विचार करून 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 धन कमवलेलं असतं, ते धन सगळं गेलं, त्याच्या डोळ्यासमोर नष्ट झालं. ते ज्ञातयो जगृहु किंचित किंचित दस्य व उद्धवा दैवतः कालतः किंचित ब्रह्मबंधोर निपार्थिवात. म्हणजे त्या नीच ब्राह्मणाचे काही धन त्याच्या नातलगांनी, कुटुंबियांनी, मुलाबाळांनी हिसकावून घेतलं, काही चोरांनी चोरलं, काही तर आगीसारख्या दैवी प्रकोपात संपलं, बळी पडलं. काही तर गतीने, काळाच्या गतीने नष्ट झाले. काही सामान्य लोकांनी घेतले. उरलेले राजांनी कर आणि दंड म्हणून शासन जमा केले. म्हणजे काहीही त्याला उपयोग उरला नाही. स एवं द्रविणे नष्टे धर्म काम विवर्जितः उपेक्षितस्य स्वजनैश्चिंतमाप दूरत्ययाम. आता हा कृपण, सारे धन संपलं, नष्ट झालं, ते डोळ्या देखत उद्धवा. मग त्याला आपण भोग पण भोगले नाहीत. त्याच्या संबंधितांनी, नातलगांनी, अगदी बायको सगळं सर्वांनी त्याच्याकडे पटापट पाठ फिरवली. तो एकटा राहिला, त्याला चिंतेने घेरले. धन नाशामुळे हृदयात प्रचंड जळफळाट होता. अरे मी किती कमवलं, माझं गेलं कसं. म्हणजे त्याला अनेक विवंचनाने, त्या धनाच्या स्मरणाने भयंकर वाईट वाटत होतं
की अरे ते सगळं गेलं माझं. तर खूप खेद आणि अनुभवला. लोक त्याची उपेक्षा करायला लागली, त्याचा त्यांना खूप संताप व्हायचा. आणि मला तुम्ही नवकोट नारायण म्हणायचे, त्या मला तुम्ही म्हणजे किंचित मात्र किंमत देणार. म्हणजे खूप सर्व बाजूनी तो दुःखाने घेरला गेला. आणि आपण मग इतके दिवस व्यर्थच घालवले आयुष्याचे, फक्त धन कमवत राहिलो. आणि ज्या धनासाठी मी जे जीवतोड प्रयत्न केला, ते त्याचा उपयोग मी काहीच धर्मकार्यात केला नाही. मी काहीच माझ्या भोगासाठी वापरलं नाही. साधारणतः कृपण पुरुषाच्या धनाने सुख मिळत नसते, की म्हणजे असं पाहिलं जातं की त्याच्याने सुख मिळत नाही. ह्या लोकी धन कमवणे आणि त्याचे रक्षण करणे यात जळत राहतात व तो मेल्यावर धर्म केला नाही म्हणून नरकात जातो. ज्याप्रमाणे थोडेसेही कोड जर सर्वांग शरीरावर असेल तर सर्व शरीर म्हणजे बाधित होतं, त्याच्याकडे एक अपमानित जगावं लागतं. तसं ह्याचा थोडासा माणसाला लोभ असेल तर अतिशय यशस्वी माणसाला सुद्धा तो लोभ त्याच्या गुणांच्या प्रशंसेवर पाणी फिरवतो. लोभ चांगला नाही हे देव सांगतायत, की धन कमवण्याने व तेवढ्यानेच ठेवणे, ते वाढवण्याने ठेवणे म्हणजे खर्च जर केलं नाही, त्याला जर चक्र चालू ठेवलं नाही, इकडनं यायचं इकडं द्यायचं, तिकडनं यायचं तिकडं घ्यायचं, काहीतरी तुम्ही खर्च करा ना. नुसतं धन साठवत राहिलं तर उपयोग नाही, हे देव सांगतायत. खर्च करण्याने तसेच त्याचा नाश किंवा उपभोगाने जिकडे तिकडे पाहावे, ते भय, चिंता, परिश्रम, भ्रम ह्यांचाच सामना करावा लागतो. जर नुसतं कमवत राहिलं तर. सारखी शंका येते, कुणी माझं धन घेईल का, मग ते कुणी घेईल का, हे भय निर्माण होतं. त्या भयाचं चिंतेत रूपांतर होतं आणि ते चिंता जावी म्हणून सतत त्याच्यासाठी परिश्रम घेतले जातात. ते कुणी लुबाडू नये, कोणी काय करू नये. म्हणजे एका धनाच्या भोवती किती माणूस त्या विवंचनेत राहतो. तेच जर धन तुम्ही योग्य यज्ञ कार्यार्थ किंवा दानाला, काही आणखीन काहीच लोकांना गरजूंना जर दिलं, पाणपोळ्या घातल्या, काहीही उत्तम काम करण्याला जर दिलं आणि घरातल्यांना भरपूर त्याचा उपभोग घेऊ दिला, तर सर्वच जण आनंदी होतात. पण हे काही न करता असं केल्यावर चोरी, हिंसा, खोटे बोलणे, दंभ, काम, क्रोध, गर्व, अहंकार, भेदबुद्धी, वैर, अविश्वास, स्पर्धा, लंपटता, जुगार, दारू हे 15 अनर्थ माणसाच्या धनाच्या अनर्थाचे कारण मानले गेलेले आहेत. म्हणजे किती 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 अनर्थ होऊ शकतो. निदान हा सत्वशील होता म्हणून तो ह्या बाकी कोणत्या वाटेला गेला नाही. तो अंतर्मुख होऊन विचार करायला लागला. म्हणून कल्याणकारी पुरुषाने स्वार्थ अर्थात परमार्थास विरोधी अनार्थक माघारी अनर्यास दुरून सोडले पाहिजे. म्हणजे त्याने आपला स्वार्थ साधला पाहिजे खरा अशा अर्थाने. आणि भाऊ बंध, स्त्री पुरुष, माता पिता सगळे संबंधी जे प्रेमाने बांधले जाऊन बिलकुल एक होतात, सर्वच्या सर्व धनामुळे संबंध फाटतात, चिरतात आणि त्यांच्यातलं तत्काळ शत्रूत रूपांतर होतं. जे अत्यंत प्रिय असतात त्यांचं रूपांतर शत्रूत होतं. हे होऊ द्यायचं नसेल तर धनाला किती खुबीने ते पाळायला पाहिजे आणि वाढवायला पाहिजे. देव म्हणतात, एक थोडी चूक याची प्रचंड लोभ आणि ते न खर्च करणं, याच्यामुळे फक्त ते वाढत राहिलं. आणि असा तो आपल्या सगळ्याचं हे स्वतःच चिंतन करतोय, मी काय साध्य केलं. आधी जळफळाट होतो, स्वतःवर संतापतो, लोकांवर संतापतो, मला एकटं टाकलं, माझ्या पैशावर जगले, काय वाटेल ते झालं. आणि मग नंतर तो हा जेव्हा एक 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 विचार करतोय, हे लोक म्हणजे थोड्याशा धनासाठी क्षुब्ध होऊन क्रुद्ध होत आहेत. भले भले सगळे संबंधी तोडतायत आणि मी सुद्धा त्यांना तसंच तोडलं ना, असा ह्याच्या मनात आता विचार यायला लागतो. दात होठ खातात, एकावर एक म्हणजे प्राणावर उठतात एकमेकांच्या. देवता सुद्धा प्रार्थना करतात की असा मनुष्य जन्म व त्यात पण म्हणजे मनुष्य जन्मात असा माणसाचा जन्म म्हणजे कृपणतेचा व त्यात पण श्रेष्ठ ब्राह्मण शरीर प्राप्त होऊन त्याचा जर अनादर करतो तर आपल्या खऱ्या स्वार्थ परमार्थाचा तो केवढा नाश करतो.
मग तो अशुभ गतीला गेल्याशिवाय राहील का? म्हणजे जातोच हे सांगितलंय. आणि हे सगळं तो चिंतन करतोय स्वतः ज्यावेळेस जगाने पटकारलं, कोणीही जवळ करेना, धन तर उरलं नाही, खायला अन्न नाही, लोकांकडे भिकेला मागायची वेळ आली. आता हे मनुष्य शरीर मोक्ष व स्वर्गाचे दार आहे. हे प्राप्त झाल्यावर कोण बुद्धिमान माणूस जे अनर्थ धाम आहे अशा धनाच्या चक्रात पडेल? धन हे केव्हाही अनर्थाचं कारण आहे. त्याचा योग्य उपयोग केला तर ते उत्तम आहे, पण उपयोगात आणायला पाहिजे ना. जर उपयोग न करता ते फक्त साठवत ठेवलं तर ते अनर्थकारकच आहे. जो माणूस देवता, ऋषी, पितर, संबंधित, बांधव, कुटुंबीय, धनाचे दुसरे भागीदार यांना त्याचा भाग देऊन संतुष्ट करत नाही, स्वतःही उपभोग घेत नाही, तो यक्षाप्रमाणे फक्त धनाचे रक्षण करणारा असतो आणि अर्थात तो अधोगतीला जातो. मग तो स्वतःच म्हणतोय की मी आपल्या कर्तव्यापासून च्युत झालो, म्हणजे मी विसरलो की मुलाबाळांची माझ्यावर जबाबदारी आहे. त्यांना आनंदाने जगू देणं हा म्हणजे माझी जबाबदारीच होती, माझं कर्तव्य होतं. मी प्रमादाने आयुष्य, धन, बल, पौरुष हरवून बसलोय. विवेकी लोक ज्या साधनाद्वारे मोक्ष प्राप्त करतात त्यांनाच मी व्यर्थ धन एकत्र करण्याच्या, म्हणजे तेच सगळं फक्त आयुष्य धन एकत्र करण्यात घालवलं. आणि आता म्हातारपणी मी कोणते साधन करणार? आणि म्हातारपणी माझं सगळं धन गेलं, माझ्याकडे हातात काय आहे आता? खूप म्हणजे प्रचंड दुःखी होतो तो. आणि निदान हा योग्य मार्गावर विचार तरी करायला लागतोय, काहीतरी पूर्व पुण्य होतं म्हणून. मला कळत नाही की मोठमोठे विद्वान पण धनाच्या चिंतेने व्यर्थ दुःखी होतात. काही असो वा नसो, नक्कीच हा संसार कोणाच्या तरी मायेने मोहित होतोय. हे मनुष्य शरीर काळाच्या विकराळ दाढेत पडलंय. कारण आता आपल्याजवळ काहीही नाहीये. प्रचंड काळ, अजून मृत्यू आला नाहीये. आपण होऊन तर मरायला जायचं नाही, आत्महत्या तर करायची नाही. म्हणजे काळाच्या भयानक दाढेत आपण सापडलोय, या विकराळ दारिद्र्य रूपी दाढेत सापडलोय. त्यास धनापासून, दान देणाऱ्या देवतांपासून, भोगवादापासून, भोगवासनांपासून, त्या पूर्ण करणाऱ्यांपासून, तसेच पुन्हा पुन्हा मृत्यूच्या चक्रात टाकणाऱ्या सकाम कर्मांपासून काय लाभ होतो? आता हा इतका विचार करायला लागलाय आणि ह्या अशा विचारातनच त्याला हळूहळू वैराग्य प्राप्त होते. यात संदेह नाही की सर्व देवस्वरूप भगवान माझ्यावर प्रसन्न आहेत. म्हणजे ते प्रसन्न होते म्हणून तर मी धन मिळू शकलो. आज हा प्रकारचा मी विचार करतोय म्हणजे नक्कीच देवता माझ्यावर प्रसन्न आहेत असा तो मनाशी विचार करतोय, म्हणून तर त्यांनी मला या दशेला पोचवले नसेल. मला जगताबद्दल दुःख बुद्धी व वैराग्य दिले. मी काय केलं? एवढं धन कमवून मी कुणालाही त्याचा उपभोग दिला नाही आणि म्हणून मला वैराग्य आता प्राप्त झालंय. मी दुःख 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 आलंय आणि या दुःखाच्या अतिरेकातनं मी वैराग्य मला प्राप्त झालंय. वास्तविक वैराग्यच संसार सागर पार करण्यासाठी नौका आहे. आता मी अशा अवस्थेला पोचलोय, जर माझे आयुष्य शेष असेल तर मी आत्मलाभातच संतुष्ट राहून आपल्या परमार्थाबद्दल सावधान होईन. आता मला नक्कीच सावधान व्हायला पाहिजे की काहीही नाही मिळवायचं आपल्याला, आता आत्मलाभ घ्यायचा आहे. या स्थितीत त्याला कुठेही जावं लागत नाही. त्याला नक्कीच धन कामी येणार नव्हतं. जो वेळ वाचलाय आणि बालयोगींनी ह्याच्यावर एका चातुर्मासात खूप खूप जवळजवळ महिनाभर विवेचन केलं की हे धन तुम्ही धनदान द्या, तुम्ही समयदान द्या. समय जेवढा भगवंताला समयदान द्याल, तुम्ही 1 मिनिट भगवंताचं शांत चित्ते स्मरण करून त्यात घालवलं आणि तो वेळ पूर्ण कृष्णार्पण, मी तुझं स्मरण केलं, तू खूप छान मला मनोमन आनंद दिलास आणि तू माझ्या अंतरात स्थित आहेस असं म्हणून एक क्षण तुम्ही राहिलात, 1 मिनिटभर, तर तुम्हाला 10 मिनिटाचा आनंद किंवा देव तुम्हाला 10 मिनिटाचा समय त्याच्याकडनं दान देतो.
असं त्या माणसाला म्हणजे कोणतीही गोष्ट भगवंत ठेवत नाही. ज्यावेळेस त्याच्याकडे आपण प्रार्थना करतो, अशा प्रकारची याचना करतो किंवा संतुष्ट राहून चिंतन करून आत्मनिवेदन करतो. म्हणजे त्यासाठी याचना म्हणजे भिकाऱ्यासारखी याचना नाहीये, हे लक्षात घ्यायचं. नाही तर तसा अर्थ होईल. मला ज्या अर्थी किती सुरेख याला विचार सुचलाय की ज्या अर्थी मला देवाने वाचवलंय, माझ्या जवळचं धन सगळं गेलंय, माझ्या नातलगांनी, सगळे संबंधियांनी, बायकोपासून मुलाबाळांनी सगळ्यांनी पाठ फिरवली, मी एकटा पडलोय, मला भिक्षेवर जगायचंय आणि आता ह्या बऱ्या भयानक दारिद्र्य अवस्थेमध्ये मला काय मी करू शकतो. तर मी एवढ्या एक 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 कणाकणाने धन वाढवलं, एक एक रुपयाने धन वाढवलं. म्हणजे त्या काळचं जे काही हे असेल त्याप्रमाणे त्यांचं माध्यम, तेवढ्याने मी एका मोहराने, एका होनाने जे धन वाढवायचे ते वाढवलं. तसं मी कणाकणाने माझा परमार्थ वाढवीन, क्षणाक्षणाने मी माझा आत्मलाभ करण्याच्या वाटेवर जाईन. मला इतकं दुःख पोचलंय की त्या दुःखाचं मी आता सुखात रूपांतर करीन. ह्या दुःखाला दुःख म्हणणार नाही. ते दुःख त्याच्यात लगेच नायनाट झाला. जेव्हा ज्या क्षणी त्याचं वैराग्यात रूपांतर झालं, त्या क्षणी ते दुःख त्याला दुःख वाटेन असं होतं. 3 लोकांचे स्वामी देवगण माझ्या या संकल्पाचे म्हणजे मला अनुमोदन देतील. जो वेळ मी परमार्थाला लावीन, सावधान होऊन परमार्थाबद्दल म्हणजे घालवीन, तेव्हा आपल्या शरीरास तपस्येद्वारे मी सुकवून टाकेन. जो देह एकमात्र माझ्या हातात आहे, बाकी काहीही नाहीये. या पंचमहाभूतांना जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी त्याचा उपभोग घेईन. तो साधनेसाठी, तो तपस्येसाठी, आणि मी लवकरात लवकर माझ्या तपस्येने हे शरीर सुकवून टाकेन आणि क्षणोक्षणी परमार्थाला वाहून घेईल आणि मला सर्व देवता सहाय्य करतील. नक्कीच. कारण राजा खटवांगाने तर अवघ्या 2 घडीत परमार्थ प्राप्ती केली होती, परमप्राप्ती मिळवली होती. श्री भगवान कृष्ण सांगतात, अशा प्रकारे उद्धवा, त्या उज्जैन निवासी ब्राह्मणाने मनोमन खूप विलाप करून, दुःख व्यक्त करून, वैराग्ययुक्त होऊन चिंतनानंतर निश्चय केला की मी व माझेपणाची गाठ सोडली. आता मी नाही. मी जो आहे तो हे पंचमहाभूतांचं शरीर आहे, ते भगवंतानी दिलेलं आहे. त्यानंतर ते शांत होऊन तो मग मौनी संन्यासी बनलो. कोणी काहीही विचारो, कोणी काहीही बोलो, आपण बोलायचं नाही. एकदम मौन पाळतो. कारण उपयोग काय, आपल्या बोलण्याला जर किंमत नसेल तर बोलायचं कशासाठी. म्हणून तो मौनी संन्यासी बनतो. सचचार महिमेताम संयतात्मेंद्रियात्ल भिक्षार्थम नगर ग्राम संगोल क्षितो विशत. आता त्याच्या चित्तात कोणतेही स्थान, वस्तू, व्यक्ती, कोणाप्रती आसक्ती राहिली नाही. त्याने आपले मन व इंद्रिय प्राण वश केले. तो पृथ्वीवर स्वच्छंद हिंडू लागला. तो भिक्षेसाठी नगर व गावात अवश्य जाई, परंतु असे की कोणी ओळखणार नाही त्याला. कोणीही, म्हणजे त्याचा अवतारच असा झाला होता की त्याला लोक ओळखेन असे झाले. कारण जे मोठमोठाली महागडी अंगावर वस्त्र असायची ती सगळी संपली. दागदागिने, सोनं नाणं ते सगळं त्याचं संपलं. म्हणजे आणि शरीर थकलं आणि मनाच्या चिंतेच्या त्या ह्याच्यातून शरीराला जे एक प्रकारचं औदासीन्य आलं किंवा जे चिंतेनं ग्रासलेलं पण आलं, ते इतकं भयंकर होतं की तो विकलांग माणूस कोणतरी भिक्षेकरी हटायचा. उद्धवजी, तो भिक्षुक अवधूत खूप म्हातारा झाला. दुष्ट त्याला पाहताच तुटून पडत, तरतरीने त्याचा तिरस्कार करत लोक त्याला ओळखायला लागले हळूच. अरे हा तर मेला नाही, हा त्याच्यासारखा सावकारासारखा दिसतोय. कोणी त्याला दंड हिसकावून घ्यायचा, कोणी भिक्षापात्र हिसकावून घ्यायचं, कोणी कमंडलू उचले, पण हा तोंड बंद ठेवी, कोणाला काहीही बोलत नव्हता. आणि रुद्राक्ष माळा घेऊन कोणी पळायचे, कोणी वस्तू देऊन, कोणी पुन्हा पुन्हा दाखवून चिडवायचे, आणि कोणी त्यांना अवधूत माधुकरी मागून आणायचा आणि तो तरी सुद्धा तो माधुकरी मागायचा.
बाहेर नदी किनारी बसून खाई व त्या पापी लोक कधी डोक्यावर दुष्ट आणि दुर्जन किती वाईट असतात ते त्याच्या अंगावर मुतायचे, थुंकायचे. ते लोक त्या मौनी अवधूताला तरतरेने बोलायचे, त्याला विवश करायचे की तो काही बोलावा, पण तरी सुद्धा तो गप्प बसे आणि तो त्यांना ते त्यास पिटत मारायचे, तरी सुद्धा तो काही बोलेना आणि मनात म्हणे की मी असंच पाप केले ना, मी लोकांना हिडसावून बोललोय, ते माझ्या सगळ्या पापाचं परिमार्जन होते. जे मी टाकून बोललोय, कुणाला पैशाच्या अहमन्यतेने बोललोय, ते सगळं माझं पाप निराश होतोय. हा मनाने त्यांनी भक्कम एक धरला होता विषय. त्यास कोणी चोर म्हणून उठवायचे तर कोणी त्याला बांधा बांधा म्हणायचे, दोर आणून बांधायचे, कोणी त्याचा उपहास तिरस्कार करायचे. पहा कसे ढोंग करतोय, हा धार्मिक आहे, धार्मिक ढोंगी आहे, ह्याचं धन गेले, बायका पोरांनी हाकलले, आता भिक्षा मागतोय. म्हणजे खूप वाईट शब्दांनी त्याचा तिरस्कार करायचे. पहा तर खरे हा तगडा भिकारी धैर्यात मोठ्या भारी पर्वतासारखा आहे, हा गप्प राहून आपले काम साधतोय. हा खरोखर बगळ्यापेक्षा ढोंगी आणि दृढ निश्चयी आहे. कोणी ह्या अवधूताचे हसे उडवे तर कोणी त्याच्या अंगावर पादे, तर कोणी पोपट रागू मैनेला पिंजऱ्यात बांधून डांबतात तसे त्याला बांधत आणि घरात मध्ये कोंडून ठेवत एखाद्या रिकाम्या खोलीमध्ये, परंतु तो सगळे चुपचाप सहन करेल. एवं स भौतिकम दुःखम दैविकम दैहिकम चयत भोक्तव्यम आत्मनोदिष्टम प्राप्त प्राप्तम अवबुध्यत. मी हे सहन करे कारण उष्मा गर्दी सारखी दैवी प्रकोप होई, कधी दुर्जन अपमानाद्वारे भौतिक पीडा पोचे, कधी भिक्षुकाच्या मनात काही विकार नसे तरी सुद्धा तो मनाने विकार लावून घ्यायचा नाही. हे सगळं पंचमहाभूतांच्या या देहाला तो जो काही त्रास होतोय तो होतोय, आपल्याला नाही. म्हणून तो सदैव ईश्वर चिंतनात मन लावून राहायचा. पूर्वजन्माच्या कर्माचे हे आपण फळ भोगतोय असं मनाची समजूत काढायचं. म्हणजे समजूत काढा एवढं सुद्धा मनाला त्यांनी अंजारलं गोंजारलं नाही, पण हे आपल्याला भोगलंच पाहिजे हा उलट दृढ निश्चयात्मक भाव होता त्याच्या मनात. जरी नीच माणसे तिरस्कार करून त्याला धर्मावरून च्युत करण्याचा प्रयत्न करत, तो दृढपणे स्वधर्मात स्थित राहील. आपलं त्याचं नामस्मरण, चिंतन, भिक्षा मागणं हे जे काही चालू होतं ते त्यांनी चालू ठेवलं. सात्विक धैर्याने कधी कधी म्हणजे स्थिर राहण्यास अशक्य होई तरी सुद्धा तो टिकून राहिला. व भिक्षुवाच नायम जने मे सुख दुःख हेतून न देवात्मना ग्रह्य कर्म काला मन परम कारण मनांती संसार चक्रम परिवर्तयेदत. तो म्हणाला की माझ्या सुखदुःखाचे कारण हा माणूस नाहीये, की देवता नाही, शरीर नाही, कर्म फक्त ग्रह नाही, कालादी आहे. श्रुती महात्माजन मनाच याचे परमकारण मानतात आणि मनच माझं कद्रू होतं, मीच वाईट वागलोय ना म्हणून मला हे फळ मिळते, बाकी काहीही नाही. माझ्या मनाने नीचपणा गाठला होता म्हणून ही माणसं नीचपणा करतायत. म्हणजे केवढ्या उच्च विचारांना जायला पाहिजे. म्हणजे कर्माला सुद्धा तो दोष देत नाही, माझं कर्म वाईट आहे असंही म्हणत नाहीये. मनच या संसार चक्राला चालवतंय. मन फार बलवान आहे, त्यामुळेच विषय व त्याचे गुण त्याच्याशी संबंध ठेवणारी त्याची सृष्टी केली आहे. त्या वृत्तीनुसार सात्विक राजस तामस कर्मे घडतात व त्यानुसार गती मिळते. मी जरी सत्वगुणायुक्त असलो तरी तामस गुण केलं आणि हे सगळं माझ्या मनाच्या कडनं घडलं. मी मनाने हिणकस होतो, हलकट होतो हे त्यांनी स्वतः मान्य केलंय आणि मनच सर्व घडतं. कर्म हे नंतर आलं. आधी मनाने मी वाईट विचार केला ना, किती उत्तम त्याचे विचार आहेत. मनच समस्त चेष्टा करते, त्याच्या बरोबर राहूनही आत्मा कधी करू शकत नाही. निष्क्रिय आहे, आत्मा निष्क्रिय आहे. ते ज्ञानशक्ती प्रधान आहे, माझ्या जीवाचा सनातन सखा आहे. आपल्या अलुप्त ज्ञानाने सर्व काही पाहत राहील, मनानेच त्याची अभिव्यक्ती होते.
जेव्हा तो मनास स्वीकारून त्याद्वारे विषयांचा भोगता बनतो, तेव्हा कर्मासह आसक्ती ठेवल्यामुळे तो त्याच्याशी बांधला जातो. दान, स्वधर्म पालन, यम नियम, वेदाध्ययन, सत्कर्म, ब्रह्मचर्यादी कर्म या सर्वांचे अंतिम फळ हेच आहे की मन एकाग्र झालं पाहिजे, ते ईश्वरात लागलं पाहिजे. मनाचे समाहित होणे, समचित्त होणे हे परमयोग आहे. आणि मनच थाऱ्यावर राहत नाही. हे किती प्रकारे त्यांनी सांगितले. सर्व इंद्रिये मनास, मला एक श्रींचा उद्गार आठवत होतो, वाक्य पण एकदम लक्षात नाही, की अग्निहोत्रात आहुती दिल्यानंतर जो अग्नी आहे तो तुमच्या अंतर्मनाचा ताबा घेतो. म्हणजे आपल्याला मनाला काबूत आणायला वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. हे किती छान आहे. आणि एकदा अग्नीला आपण फक्त आहुती दिल्यावर प्रत्यक्ष परमात्मा भेटतोय रोज. अग्न्यांतर्यामी, त्याला फक्त नमस्कार करून तुझं तू बघ म्हणून त्याच्यावर सोडला संपूर्ण भार, की तो आपल्या अंतर्मनाचा ताबा घेतो. काहीही तुमचं हवं नको ते आपल्या हिताचं नुसार योग्य ते करतो. हे आता मला इथं त्यांनी हेचा उल्लेख केल्यावर आठवलं की मन एकाग्र होण्यासाठी ह्या सर्व गोष्टी आहेत. दान, स्वधर्म पालन, यम नियम. तसंच मन एकाग्र होण्यासाठी सर्वात श्रेष्ठ यज्ञ आहे. ह्याचा उल्लेख इथं राहिला, म्हणजे अर्थात दान आलंय, स्वधर्मानुसार दान म्हणजेच यज्ञ, पण ते अपरोक्षपणाने आलंय म्हणून मी इथं सांगितलं. ज्याचे मन शांत व समाहित आहे त्यास दानादी समस्त सत्कर्मांचे फळ प्राप्त झाले. आता त्यांना काही देणे घेणे बाकी नाही. ज्यांचे मन चंचल आहे, आळसात रमते, त्यास ह्या दानादी शुभकर्मांचा अजून लाभ झाला नाही. कित्येक वेळा आता आपण नुकतीच दिवाळीचे बघितलं की फराळ करून आपण किती स्वस्थ राहायचो, इतका आळस भरायचा की जाऊ दे थोडा वेळ असं मनात यायचं. हे किती चुकीचं आहे. सर्व इंद्रिये मनास वश होतात, मन मात्र कोणत्याही इंद्रियांना वश नसते. मन बलवानात पण बलवान आहे, अति भयंकर देव आहे. त्यास आपल्या वश करतो तो देव इंद्रियांचा विजेता होय. खरोखर मन हा फार मोठा शत्रू आहे. याचे आक्रमण असह्य आहे. हा शरीरास बाहेरूनच नाही तर हृदयादी मर्मस्थानांना पण घायाळ करतो, जखमी करतो. त्यास जिंकणे फार कठीण आहे. माणसाने सर्वप्रथम ह्याच शत्रूवर विजय मिळवावा. परंतु असे होते की मूर्ख ज्याला जिंकायचा विचार पण करत नाहीत, दुसऱ्या शत्रूंशी खोटे भांडत बसतात. या जगातील लोकांची मित्र शत्रू उदासीन बनतो. पण मनालाच सगळ्यात आधी जिंकणं हे गरजेचं आहे. हे तो भिक्षुक आता त्याच्या अतिशय साधनोत्तर ह्याच्यात तो सांगतोय. साधारणतः माणसाची बुद्धी आंधळी होते, म्हणून तर ते मनाने कल्पलेल्या शरीरात मी आणि माझे पण म्हणतात. मग या भ्रमाच्या फंद्यात अडकतात की हा मी आहे, हा दुसरा आहे, म्हणजे भेदाभेद करायला लागतात. परिणाम असा होतो की तो अनंत अज्ञान अंधकारात गटांगळ्या खायला लागतो. जर मानले की माणूसच सुखदुःखाचे कारण आहे, तरी पण त्याच्याशी आत्म्याचा काय संबंध? कारण सुखदुःख पोचवणारा पण मातीचेच शरीर आणि भोगणारा पण भोगणारा घास साकोरणारा, जीभ चावणारा हे सुद्धा मातीचेच शरीर. तरी पण माणूस मग रागावतो कोणाला? समजा घास खाता खाता जीभ चावली घेतली, त्याने पीडा तर होते, मग रागवणार कोणावर? आपले जाताना आपलेच होत, तसं मग काय करणार? जरी असे मानले की देवताच दुःखांचे कारण आहेत, तरी या दुःखाने आत्म्याची काय हानी? जर दुःखाचे कारण देवता आहेत तर इंद्रियाभिमानी देवतांच्या रूपात त्याचा भोगता पण तेच आहेत. व देवता सर्व शरीरात एकच आहेत. जे देवता एका शरीरात तेच दुसऱ्या शरीरात. मग अशा वेळी आपल्याच शरीरात एका अंगाने दुसऱ्या अंगास दुखापत झाली, म्हणजे मग कोणावर रागवायचे? हाताने आपल्या हातावरनं काहीतरी
काय म्हणजे बत्ता पडला किंवा एखादी सुरी पडली तर ह्या हाताला आपण बेदम मार देतो का? नाही. या हाताला शिक्षा करायला देतो का? की त्याला चटके देतो का? नाही. उलट आपण हे दुःख त्याच हाताने चोळतो ज्या हातातनं सुरी पडलेली असते. म्हणजे तेच ते म्हणतात, तुम्ही भले एका अंगाने दुसऱ्या अंगाला जर दुखापत झाली तर कोणावर रागवायचे? जर असे मानले की आत्माच सुखदुःखाचे कारण आहे तर तो आपण आहे, दुसरा कोणी नाही. कारण आत्म्यापासून भिन्न भिन्न काही नाही. जर दुसरे काही प्रतीत होत असेल तर ते मिथ्या आहे, म्हणून सुख नाही की दुःख नाही. मग क्रोध कसा आणि क्रोधाचे निमित्त तरी काय? मग म्हणजे आत्मा हा दुःखाला कारण नाही. जर ग्रहांना सुखदुःखाचे कारण मानले तर त्यापासूनही अजन्मा आत्म्याची काय हानी होणार आहे? त्यांचा प्रभाव तर जन्म मृत्यू रूपी शरीरावर असतो. ग्रहांची पीडा तर त्यांचा प्रभाव ग्रहण करणाऱ्या शरीराला होते. आत्मा त्या ग्रह शरीराच्या अतीत, सर्वथा अतीत आहे. मग भले कोणावर रागवायचे? म्हणजे ग्रहांचाही उपयोग नाही, त्याचा संबंध नाही. जर कर्मांनाच सुखदुःखाचे कारण मानले, म्हणजे ना आत्म्याला सुखदुःखाचे कारण मानू शकतो ना ग्रहांना मानू शकतो. जर कर्मांनाच म्हणजे मनालाच कसं मानायचं, ह्यासाठी हा त्यांचा सगळा द्राविडी प्राणायाम आहे. प्रत्येकाला सांगतात की मग कर्मांनाच जर सुखदुःखाचे कारण मानले तर त्यांच्या आत्म्याचे काय प्रयोजन? कारण तो एक पदार्थरूप जड चेतन उभय रूप असू शकतो. जर ती वस्तू विकारयुक्त व आपले हिताहित जाणणारी असते त्याने कर्म होतात, कारण तो विकारयुक्त असल्यामुळे जड असावी लागते असावी, तर हिताहित पाहण्यामुळे चेतन असावी, कारण देह तर अचेतन आहे आणि त्यात पक्षी रूपाने राहणारा आत्मा सर्वथा निर्विकार साक्षी मात्र आहे, चैतन्यमय आहे. अशा प्रकारे कर्माचा तरी आधार सिद्ध होत नाही, मग कोणावर रागवायचे? म्हणजे किती सोपं सांगितलंय त्यांनी. जर असे मानले की कालच सुखदुःखाचे कारण आहे, जे काळावर ढकललं आता त्यांनी, तर आत्म्यावर त्याचा काय प्रभाव? कारण काळ तर आत्मस्वरूप आहे. आग आगीला जाळू शकत नाही, बर्फ बर्फाला गार करू शकत नाही. तसेच स्वरूप काळ आपल्या आत्म्यास सुख दुःख पोचवू शकत नाही. मग कोणावर रागवायचे? आता आत्मा शीतोष्ण सुख दुःख अशा द्वंद्वातीत आहे. मग आत्मा प्रकृतीचे स्वरूप धर्म कर्म लेश संबंध गंधरहित आहे. त्यास कधी कशाही द्वारे कशाही प्रकारे द्वंद्वाचा स्पर्श होत नाही. तो तर जन्म मृत्यूच्या चक्रात भटकणाऱ्या अहंकारासच असतो. जो ही गोष्ट जाणतो मग तो कोणत्याही भयाच्या निमित्ताने भयभीत होत नाही. मोठमोठ्या प्राचीन ऋषी मुनींनी ह्या परमात्मनिष्ठेचा आश्रय ग्रहण केलाय. हे सगळं त्याला आता हे भिक्षापदी झाल्यानंतर सुचलं आहे आणि त्याचं चिंतन त्यांनी केलंय. मी पण त्यांचाच आश्रय ग्रहण करेन आणि मुक्ती तथा प्रेमदाता भगवंताच्या चरणकमलांच्या सेवेच्या द्वारे ह्या दुरन्न अज्ञानास पार करेन. म्हणजे अत्यंत अवघड असणारा हा अज्ञान अंधकार ह्याला मी पार करेन असा त्याला विश्वास वाटतोय. भगवान म्हणतायत निर्विध नष्ट द्रविणो गतक्लमहा प्रव्रजगाम पर्यटाम इत्यम. भगवान श्रीकृष्ण उद्धवा, त्या ब्राह्मणांचे धन नष्ट झाले. धन नष्ट झाले काय आणि त्याचे सारे क्लेश नष्ट झाले. आता तो संसारातून विरक्त झाला, संन्यास घेऊन पृथ्वीवर स्वच्छंद फिरू लागला. जरी दुष्टांनी त्याला सतावले तरी आपल्या धर्मात तो म्हणजे मौनी संन्यास जो त्याने घेतला होता त्या आपल्या धर्मात त्याने कुठंही अटळ राहिला, म्हणजे बिघडलं नाही मानसिक स्वास्थ्य, त्यांनी थोडाही विचलित झाला नाही. तो मौनी अवधूत मनोमन गाणे गाई, हे म्हणजे हेच म्हणू लागला की माझ्या कर्माचं ते माझ्या पापाचं हे फळ आहे. उद्धवजी, माणसास कोणी दुसरा सुख किंवा दुःख देत नसतो, आपलं आपण ते निर्माण करत असतो. तो तर त्याच्या चित्ताचा भ्रममात्र आहे. हा सारा संसार, त्यातील मित्र उदासीन व शत्रू हे भेद अज्ञान कल्पित आहेत. म्हणून उद्धवा,
आपल्या वृत्तींना तू माझ्यात तन्मय कर, आपली सारी शक्ती तू माझ्या मनात वश कर आणि मग माझ्यातच नित्ययुक्त होऊन स्थित राहा. बस साऱ्या योग साधनेचे हे सार आहे. हे देव त्याला सांगतायत की आता भिक्षू गीता ही तर वेळ तुझ्यावर नाही. म्हणजे आता त्याला उद्धवायला असं वाटू शकेल की आपण जंगलात फिरतोय, आपण कोण आहोत, म्हणजे यदुकुळ वंशीय यांनी द्वारकेसारख्या नगरीत राहिलेलो असं वाटू नये म्हणून कदाचित ह्या भिक्षाधीशाची गोष्ट म्हणजे भिक्षू गीतासारखा उपक्रम देवांनी सांगितलाय. तितिक्षु ब्राह्मण त्याचं चरित्र गायलंय आणि उद्धवाला प्रेरित केलंय की आता तू संन्यास ग्रहण करून जातोयस, म्हणजे संन्यास ग्रहण करशील आणि जंगलात फिरायचंय, कुठंही कधी काय मिळेल याची अपेक्षा न ठेवता कसं मनाने निस्संग व्हायचंय. सगळ्या गोष्टी मनावर अवलंबून असतात. मन कशातही अडकू देऊ नये त्यासाठी मनाची देवाची त्याची हे तयार करणं चालू आहे. उत्तमरित्या देव प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण त्याला गुरु मिळालेले आहेत आणि ते छान मार्गदर्शन करतायत. भगवान म्हणतायत अथ ते संप्रवश्यामी सांख्यम पूर्वैर निश्चितम यद विज्ञाय पुमान सद्यो जह्याद वैकल्पिकम भ्रमम. उद्धवा आता मी तुला सांख्य योग सांगतो. या सांख्यशास्त्राचा निर्णय प्राचीन काळच्या मोठमोठ्या ऋषी मुनींनी याचा निश्चय केला. जेव्हा जीव ह्यास चांगले समजतो तेव्हा भेदबुद्धीचे मूळ सुख दुःख रूप भ्रमाचा तत्काळ त्याग करावा किंवा तो करतो. युगांपूर्वी प्रलय काळात सत्ययुगात जेव्हा कधी मनुष्य विवेक निपुण असतात त्या सर्व अवस्थात हा संपूर्ण दृश्य द्रष्टा जगत जीव विकल्पशून्य कोणत्याही प्रकारच्या भेदभाव रहित केवळ ब्रह्म होत. ह्यात संदेह नाही की ब्रह्मात काही विकल्प नाही, ते केवळ अद्वितीय सत्य आहे. मन वाणीची त्याला गती नाही. ब्रह्मच माया व त्यात प्रतिबिंबित जीवाच्या रूपात दृष्ट व द्रष्ट्याच्या रूपात जीवाच्या रूपात दृश्य आणि द्रष्ट्याच्या रूपात दोन भागात विभक्तासारखा झालेला आहे. म्हणजे दृश्य आणि हे रूप काय जे दिसतंय ते द्रष्टा, त्यातील एका वस्तूला प्रकृती म्हणतात. तिनेच जगतात कार्यकारण रूप धारण केले व दुसऱ्या वस्तूला ज्ञान स्वरूप पुरुष म्हणतात. उद्धवजी, मीच जीवांचा शुभाशुभ कर्मानुसार प्रकृती शुद्ध केले, त्यातून सत्व रजतम 3 गुण प्रकटले, त्यातून क्रिया शक्ती प्रधान सूत्र व ज्ञानशक्ती प्रधान महत्त्व प्रकटले. त्या आता ह्या अध्यायातलं विशेष म्हणजे मला जाणवतं तेच आहे की हे संपूर्ण विश्व निर्माण कसं करतो, एकेकातनं एकेकाची उत्पत्ती कशी आणि एकेकातनं एकेक कसं लय पावत जातं, हे दोन्हींचाही हे सांख्ययोगात भगवान इथं उल्लेख करतायत. एकातनं एक कसं निर्माण झालं. महत्त्वाला विकार झाल्यावर अहंकार व्यक्त झाला. हा अहंकार माणसांना जीवाला मोहात टाकतो. तो 3 प्रकारचा सात्विक राजस तामस असतो. अहंकार पंचतन मात्रा मन व इंद्रियांचे कारण आहे म्हणून ते जड चेतन उभयात्मक आहे. तामस अहंकारापासून पंचतन मात्रा व त्याच्या 5 भूतांची उत्पत्ती झाली. राजस अहंकारापासून इंद्रिय आणि सात्विक अहंकारापासून इंद्रियांची अधिष्ठात्री देवता 11 देवता प्रकटल्या. हे सर्व पदार्थ माझ्या प्रेरणेने एकत्र होतात आणि त्यांनी हे ब्रह्मांड रूप अंडे बनवले व हे अंडे माझे उत्तम निवासस्थान आहे. तर जेव्हा हे अंडे पाण्यावर स्थित झाले तेव्हा मी नारायण रूपाने ह्यात विराजमान झालो. तस्मिन्नहम समभवमंडे सलील संस्थितौ मम नाभ्याम भूतम पद्मम विश्वाख्यम तत्र चात्मभूः. विश्व समष्टीचे अंतःकरण ब्रह्माने प्रथम खूप तपस्या केली. त्यानंतर माझ्या कृपा प्रसादाने भुव स्व अर्थात पृथ्वी अंतरिक्ष आणि स्वर्ग यांची रजोगुणाने 3 लोक आणि त्यांच्या लोकपालांची रचना केली. देवतांच्या निवासस्थानासाठी स्वर्गलोक, प्रेतादींसाठी भुवरलोक आणि म्हणजे अंतरिक्ष आणि मनुष्यादींसाठी भूलोक ह्याचा निश्चय केला.
त्या तिन्ही लोकांच्या वर महरलोक, तपलोक आदी हे सिद्ध लोक आहेत. ते सिद्धांचे निवासस्थान झाले. सृष्टी कार्यात समर्थ ब्रह्माजींनी असुर आणि नागांसाठी पृथ्वीच्या खाली अतल, वितल, सुतल असे सप्त पाताळ बनवले व ह्या 3 लोकात कर्मानुसार विविध गती प्राप्त होतात. सृष्टी कार्यात समर्थ ब्रह्माजींनी असुर नागांसाठी पृथ्वीच्या खाली अतल, वितल व सुतल हे 7 पाताळ योग, तपस्या, संन्यासाद्वारे करणाऱ्यांना महरलोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक उत्तम गती प्राप्त होते. तसेच भक्ती योगाद्वारे माझे परमधान प्राप्त होते. म्हणजे जे वाईट वागतायत त्यांना खालच्या गती, जे उत्तम वागतायत त्यांना वरच्या गती, असं हे प्राप्त होतं. हे सारे जगत आणि कर्म त्यांच्या संस्कारांनी युक्त आहे. मीच काळरूपाने कर्मानुसार त्यांच्या फळाचे विधान करतो. या जीव प्रवाहात पडून जीव कधी डुबतो तर कधी वर येतो, कधी त्याची अधोगती होते तर कधी उच्चगती प्राप्त होते. या जगतात लहान मोठे, जाड बारीक जेवढे म्हणून पदार्थ आहेत, सर्व प्रकृती पुरुष दोन्हींच्या संयोगाने ते सिद्ध आहेत. ज्याच्या आधी व शेवटी जे आहे व मध्ये पण जेच आहे तेच सत्य आहे. विकार तर केवळ व्यवहारासाठी आलेले कल्पना मात्र आहेत. ज्याप्रमाणे कंगन, कुंदन हे सोन्याचे विकार झाले, माठ, पातेली हे मातीचे विकार आहेत आणि सोने मातीच, पण नंतर शिल्लक राहताना माती आणि सोनच शिल्लक राहतं. म्हणजे ते दागिने मोडल्यावर, माती मडके फुटल्यावर. त्याप्रमाणे महत्त्वादी पण ज्या परमकारणास उपादान बनवून अपर कार्यवर्गाची सृष्टी करतात त्यांची अपेक्षा परमसत्य आहे. तात्पर्य हे की जो कोणी कोणत्या कार्यास आदी व अंतमध्ये विराजमान आहे ते सत्य होय. जे काही विराजमान आहे त्याच्याकडं पाहणं आणि ते सत्य काय आहे त्यातलं म्हणजे गर्भितार्थ ओळखणं. या प्रपंचाचे उपादान कारण प्रकृती आहे, परमात्म्याचे अधिष्ठान आहे, हे प्रकट करणारा काळ आहे. व्यावहारिक काळाची त्रिविधता वस्तुता ब्रह्मस्वरूप आहे आणि तेच शुद्ध ब्रह्म मी. जोपर्यंत परमात्म्याची ईक्षण शक्ती आपले काम करत राहते तोपर्यंत पालन प्रवृत्ती बनली राहते, तोपर्यंत जीवांच्या कर्मभोग कारण कार्यरूपाने अथवा पिता पुत्रादी रूपात सृष्टीचक्र निरंतर राहते. हे विराट रूप विविध लोकांची सृष्टी स्थिती संहाराची लीलाभूमी आहे. मी हे जेव्हा काळ रूपाने ह्यात व्याप्त असतो, प्रलय संकल्प करतो, तेव्हा भुवनांसह विनाशमान होतो. त्याची आता हे उत्पत्तीची स्थिती सांगितली. आता हे हळूहळू सगळं कसं लय पावतं आणि ते स्वतःच कसं भगवान लीन करून घेतात तेही ह्याच पुढच्या श्लोकात देव सांगताहेत की आता तू माझी लीन होण्याची प्रकृती ऐक. प्रकृती लीन होण्याची प्रक्रिया ऐक. प्राण्यांचे शरीर अन्नात, अन्न बीजात, बीज भूमीत, भूमी गंध तन्मात्रात लीन होते, गंध पाण्यात, पाणी रसात, रस तेजात व तेज रूपात लीन होते, रूप वायूत, वायू स्पर्शात, स्पर्श आकाशात, आकाश शब्द तन्मात्रात लीन होते. इंद्रिय आपल्या कारण देवतात अंततः राजस अहंकारात सामावले जातात. हे सौम्य, राजस अहंकार आपल्या नियंता सात्विक अहंकार रूप मनात, शब्द तन्मात्रा पंचभूत कारण तामस अहंकारात व साऱ्या जगाला मोहित करण्यात समर्थ त्रिविध अहंकार महत्त्वात लीन होतात. ज्ञानशक्ती व क्रियाशक्ती प्रधान महत्त्व आपल्या कारण गुणात लीन होते. गुण अव्यक्त प्रकृतीत आणि ही प्रकृती आपले प्रेरक अविनाशी काळात लीन होते. काळ मायातीत मायामय जीवात व जीव माझ्यात अजन्मा आत्म्यात लीन होतो. तो उपाधिरहित स्वरूपात स्थित राहतो. तो जगताची सृष्टी व लयाचे अधिष्ठान एवं अवधी होय. हे इतक्या जसं जसं वाढवत नेलंय म्हणजे काय वृद्धी सृष्टीची होतीये, ते कशातून काय उत्पन्न केले, कशातून काय केले हे सांगतात देव. आणि शेवटी लय पावताना कशात पुन्हा त्याच क्रमाने विरुद्ध कशाहून माझ्यात शेवटी सगळं लय होतं हे सांगितलेलं आहे. उद्धवजी म्हणजे अशा प्रकारे जो विवेक बुद्धीने पाहतो तो त्याच्या चित्तात ह्या प्रपंचाचा भ्रम होत नाही.
जर कदाचित त्याची स्फूर्ती झालीच तर ती जास्त वेळ हृदयात कशी राहू शकेल. म्हणजे याला त्याने दृष्टांत देवाने दिलाय की सूर्योदय झाल्यावर अंधार टिकतो का, तो आकाशात राहू शकतो का. एष सांख्य विधी प्रोक्त संशयक ग्रंथीभेदना प्रतिलोभानुलोभाभ्याम परावभ्या यथामया. उद्धवजी, मी कार्य कारण दोन्हींनी साक्षी आहे. मी तुला सृष्टीपासून प्रलयापर्यंत आणि पुन्हा प्रलयापासून सृष्टीपर्यंत सांख्य विधी सांगितला. ह्याने हृदयाची गाठ, हृदय ग्रंथी सुटते. जर शांत याच्यावर विवेचन केलं, चिंतन केलं आणि सतत चिंतन केलं की सर्वाची उत्पत्ती परमात्म्यापासून आहे. आपण एवढ्या खोलात कशाला जायचंय, आपण फक्त देवापासून सर्व झालंय. म्हणजे देव म्हणजे जी काही शक्ती आहे त्याला आपण परमात्मा रूप नाव देतोय. म्हणून त्या शक्तीपासून सर्व निर्माण झालंय आणि त्याच्यातच हे लय पावतंय. एवढं लक्षात ठेवलं तरी आपल्याला विचार करायला किंवा मनात तो धारणा धरायला खूप उपयोगी येईल. आणि मग आपल्या हृदयातली संदेहाची भेदाभेद संदेह मिटणं गरजेचं आहे. त्यासाठी देव सांगतायत की संदेहाची गाठ सुटते आणि पुरुष स्वरूपात मी स्थित आहे तिकडे लक्ष दे. म्हणजे आपोआप जीव कल्याणाच्या दिशेने जातो. म्हणजे भगवंतानी अतिशय सुरेखरित्या हे भिक्षुगीत आधी सांगितलं आणि उद्धवाला पुढं जाण्यास प्रवृत्त करतायत. अजून त्याच्यातले काही जे भेद असतील किंवा जेणेकरून उद्धवाला पुन्हा काही शंका येऊ नयेत आणि आल्या तर त्या निवृत्त व्हाव्या म्हणून. आणि हे सगळं खरं तर एकनाथांनी फार सुरेख वर्णन केली. त्यांचे फक्त हे 31 अध्याय आहेत. एकनाथांची म्हणजे श्लोकांची संख्या म्हणलं तर एक 400-500च्या घरात आहे. म्हणजे खूप झाली, 350-350 खरं तर. पण ह्या 31 अध्यायाचे श्लोक झाले. पण व्यासांचं ह्यांचं एकनाथांचं त्याच्यावरचं जे टीका आहे ती केवढी विस्तृत आहे, केवढं एकनाथी भागवत आहे आणि त्याला उपमा दिलेल्या आहेत. हे तर त्यांच्या मला असं वाटतं की हा आवडीचा विषय आहे. हे सृष्टीचं वर्णन करताना, सृष्टी विलय करताना छान उपमा नाथांनी दिलेले आहेत. पण नाथांचं जर घ्यायचं म्हणलं तर त्याला स्वतंत्र आपल्याला विषय घ्यावा लागतो, कारण एवढ्या थोडक्या वेळात संपत नाही. आपला चातुर्मास संपायची वेळ आली आहे, त्यामुळे आपण आता जे आहे ते एवढंच घेतोय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्व सेवा श्री कृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले ज्या हरिचरिता, आरती करू तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्री कृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता ह्या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. करुणा निधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त देशं, परिबोधयाशु भगवन्. भूत सर्व भाषा, परिपूरिताभिलाषा. श्वसितीव देव भाषा, तां पालयस्व भगवन्. आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्ध वेषा. अधुना लवावशेषा, तामाश्रयस्य भगवन्. देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यताया. समयं समर्घताया, पुनरानयस्व भगवन्. करुणानिधे प्रभोनो, दोषान् क्षमस्व भगवन्. सुचिरात् प्रसुप्त
तदेशं परिबोधयाशु भगवन गोपाल कृष्ण भगवान की जय। देव देवेश्वर भगवान परशुराम भगवान की जय। परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।